मायावर ढकलू नका. तुम्हाला तयार होत असेल उद्या सकाळी सुरू करा. तुमची बैठक घ्या आज रात्री. मी डिक्लेअर करायला करत नाही. आमची तयारी सुरू करेल. झोपत नसतो कारण तुम्हाला साफसफाई अगोदर करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय साऊंड सिस्टीम लावता येणार नाही. त्याशिवाय टावर उभा करता येणार नाही. त्याशिवाय लाइटिंग देता येणार नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला त्या टीव्या सुद्धा लावता येणार, काय म्हणते त्याला, स्क्रीन सुद्धा लावता येणार नाही. त्याच्याशिवाय आज तुम्हाला झेंडे बांधणे 15-20 हजार झेंड्याचं वातावरण, बोर्ड, साफसफाई, त्याला जे शेपा लागणार आहे 24 घंटे माणसं लागणार आहेत. दवाखाना हॉस्पिटल कुंकट टाकायचंय चारी बाजूला ते बघावं लागणार. तुम्हाला फेस तयार करावं लागणार. 1 2 3 4 5 अशा 30 एका बाजूला 30 फेस तयार करावं लागणार. इकडच्या बाजूला 30, इकडच्या बाजूला 30, इकडच्या बाजूला 20 आणि इकडून 20 अशा प्रत्येक याच्यात तुम्हाला किमान 500 तरी पोरग स्वयंसेवक लागणार आहे. म्हणजे तुम्हाला 1.5 लाख नुसता स्वयंसेवक पाहिजे. आमचा 50,000 होता आंतरवालीचा. जे खरं आहे ते आज या गडावर आपण सगळ्यांनी बोलायचंय. उगाच एकमेकावरती हे नाही करायचं. चटणीला पुरला नाही आमचे 50,000 स्वयंसेवक. आम्हालाच आमचे स्वयंसेवक दिसले नाही पुढे. कायचे हात सुजले, कायचे पाय सुजले, लोटू लोटू लोक. दुसऱ्या दिवशी कळाला आम्हाला हे स्वयंसेवक आहे म्हणून. आमचे ड्रोन कॅमेरे उसत पडले, आणखी सापडले नाही. ही रिअल परिस्थिती. इतके हाल झाले पोरांच्या, कोणाचे हात सुजले, कोणाचे मांड्या सुजल्या. लोक ढकलू ढकलू गाड्या काढू. पार्किंग जागा काट्याची होती, गाडी पंक्चर झाले तर पोरांना तिथं नटक खोल्यो. आम्ही सगळे बीडचे, जालना, संभाजीनगर, परभणी इकडचे सगळे पंक्चर काढणारे आणले होते की नाही. वाटांचे तिथं व्यवस्था करून ठेवायला लावल्या होत्या. ते वेगळंच आहे तुमचं. आता हे झाला मुद्दा ईदला आवाज जाण्याचा, साफसफाई. जर इथं 900 एकर मराठ्याला लागतंय, पार्किंगला लागणार, ती साफसफाई लागणार आहे. तिथं परत तुम्हाला लाइटिंग लागणार आहे, आवाज बी लागणार आहे. गाड्या इकडं काढा, गाड्या तिकडं काढा हे म्हणायला का तुम्ही असं फेस टू फेस एकमेकाला म्हणणार आहेत का? कोणत्या पोराला गाडी सापडणार, एखादा लेकरू हुकलं. आता याच्या पलीकडचं सांगतो तुम्हाला. समजा आता इकडची बाजू असे ग्राह्य धरा, इकडची बाजू तुम्हाला इथून ह्यो गड 2.25 किलोमीटर भरतोय अंदाजे. तुम्हालाच माहित असेल, तुम्ही सांगताय म्हणून मी सांगतोय. समजा आता तुम्हाला जाग्यावर प्रत्येक फेजला 50 ते 70 पर्यंत तुम्हाला टॉयलेट करावं लागणार आहेत. कशाचे? त्या महिलांसाठी. मग ते याचे कसं कशाच मोबाईल टावर भावर पुरत येत काय याचे. तुम्हाला ते मंडपचा पडदा टाकणं, कपडा बाजून मोठमोठाले करणं, 10-10 गुंठ्याची, 20-20 गुंठ्याचे असे मोठाले असे पडदे मारून असे एका फेजला 70-70 80 करणं. तुम्ही जर ते नाही केले तर लेकराला किंवा आई बहिणीला इथून तिथपर्यंत लगवीला जाणं खाली उतारापर्यंत. मग जर आता जायचं ठरलं ते जायचं का माघारी का यायचं? काय केलं असं बी होऊ नये त्या दिवशी. मोबाईल फोटो नाही बाबा, तिकडे बस ना. पण तुटक तिथं काय करायला लागलाय? मग वळ चावलं काय हाताला? आपलं एखादं लेकरू समजा जर लघवीसाठी गेलं तर ते वापस पण आलं पाहिजे. दुसरा द्या. आता माईक वाजणारच ना. तुमचा मोबाईल मागे याच्यावर बी काय असतंय? काहीच म्हणा नाही. बॅग माईक चालू राहू दे, बाकी बंद राहू दे, पंखा बंद राहू दे. दुसरा दे ना माईक. इकडेच कुठं वायरला वायर चिटकले, साऊंडचं वायर चिटकले. बाहेर कोणी जाऊ नका, कारण हे सविस्तर होणं खूप गरजेचं आहे. एखादा लेकरू समजा लग्न गेलं त्याने वापस कधी यायचं?
ते जर हुकलं तर महिला गेल्या, त्यांनी 2 किलोमीटर जायचं, 2 किलोमीटर परत माघारी यायचं. तुम्हाला ह्या बारीक बारीक गोष्टी जाग्यावर करावं लागणार आहे. कोणाला ऊन प्रचंड आहे. आपण ज्यावेळेस बैठक घेतली होती मार्च एप्रिलच्या दरम्यान घेतली होती, मोठी बैठक घेतली आपण तयारीची. त्यावेळेस पाणी होतं, सगळीकडे वाटायचं पूर्ण. आता पाण्याची बी कमतरता आहे. मग त्याचे निवेदन ते कसं? तुम्हाला प्रत्येक रस्ते मोकळे ठेवणार आहेत, ॲम्ब्युलन्ससाठी ठेवावं लागणार आहे. कोणत्याही कोपऱ्याला लोक झाडात कुठेही बसणार आहेत, दगडावर बसणार आहेत, दगडाच्या बाजूला बसणार आहेत. कोणाला काय झालं तर ताबडतोब आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. बरे आज सांगतोय का? त्याच दिवशी सांगितलं होतं कामाला लागा, महिन्यापूर्वीच. तेव्हा कामाला लागले नाही. आता कामाला लागायचंय तर होईल का? आता हे पण लय महत्वाचं आहे. नुसता समाज इतका तुटून येणार इथं, तुम्ही तुमच्या पायाला हात लावून सांगतो, तुम्ही विश्वास ठेवा, समाज तर पडणार पाहिजे इतका समाज येणार आहे. एक तर समाज आपला लय दिवस अन्याय सहन केलेला आहे, खूप छळ सहन केलेला आहे, आणि समाजाचा पुरा स्वाभिमान जागा झालेला. समाजाला स्वतःच्या शक्तीची जाणीव झालेली आहे. समाज काही केल्या हटत नाही. आता कसला आहे द्या तुम्ही, कुणाला फुटत बी नाही आणि काहीच नाही. कुणी किती का ताकद लावू द्या, जाऊ नका म्हणू द्या. आपल्या बैठकाला किती जण जाऊ नका म्हणतात ना, नाव माहिती आहेत पण आज ते विषय नाही, तरी लोक कणा कणी देत. कोणी विचार कर, सगळ्याला माहित झालंय आपल्या लेकराला लागणार आहेत. मग तो कोणत्या पक्षाचा माणूस असू द्या, जेव्हा म्हणतो का जाऊ नका, त्याला लोक उत्तर द्यायला लागले त्याच्याच पक्षातले. तू भरून पुरला म्हणते तुला उतारा आलाय, आमच्या लेकराला आरक्षण पाहिजे. तू कुठं सांगू तू ही रिअल परिस्थिती मी ऐकली स्वतः. काही दबावापोटी लिहिले असते फक्त, तुला येर द्यायची नाही म्हणून, नाही तुला घरकुल द्यायचं नाही म्हणून. आता लोकांना माहित झालं घरकुल याच्या हातात नाही, एरबी याच्या हातात नाही म्हणून. पहिले माहित नव्हतं. आता मराठी ओबीसीत गेले, आपोआप त्याच्या घरात होते ते सगळं, काही गरज नाही आता कोणाची. ही परिस्थिती सामान्याला माहित झाली. तू एक आमदार सुधरण, एक पंचायत समितीचा मेंबर सुधरण, एक जिल्हा परिषदेचं सुधरण, लय झालं ते सभापती होईल आणि एक आमदार होईल. तुमच्या तिघासाठी काय करोडो समाज मारतो का आमचा? आमच्या लेकराला लागणारे आरक्षण हे सगळ्या पक्षाच्या गोरगरीबाला माहित झालं. त्यामुळे गोरगरीब एकीकडून आता हे 4-5% सोडूनच द्यावं लागणार आहे. बाकीचे सगळे एकीकडून आहेत, काही अडचण नाही. मग ह्यो समाज मला असं सांगतो, मला तुटून येणार आहे. खूप वर्षानंतर आपल्याला धार मिळाली. मराठा समाज धारदार झालेला आहे सध्या. कसला मुकाबला करायची तयारी आहे मराठीची, कसला आहे. आणि कोणासोबत पण कुणी पण असू दे, चिल्लर चालर सोडून देते ना. येत आहे का नाही हसायला? आता बदल झालाय. ते पहिले वेगळंच होतं, कुसलं उठायचं आपलं घोडे लावायचं. आता पुरा बदल झालाय. समाज थोडीफार कुरकुर असते म्हणजे काय सगळा समाज आला पाहिजे असं काय नाही, ते चालू असतं थोडंफार, त्याच्यावर लय ध्यान नाही द्यायचं. पण फेस टू फेस आता नाही होऊ शकत. तेवढा आता समाज आपला जागा झालेला आहे. त्यामुळे समाजाला हाक मारली की समाज तुटून येतोय. नारायणगडावरच्या कान्या कोपऱ्यात तुम्हाला सांगतो, वरची बाजू तरी बसा जागा नाही, पूर्व व्यापणारे कुंकडं ते माणसं दिसणार आहेत. 2 दिवस लोक आधी येणार आहेत. मी सविस्तर कम सांगायलोय. मी गावोगावी जाऊन प्रचार केला सभेचा बरं का. मी गावोगावी जाऊन सांगितले, तुमच्या मनात दुसरे आताच मला म्हणते मुंबईकडे आता झपकाय. आता म्हणलं आपोआप लोकांना कळते, लोक स्वाभिमानी आहेत. मुंबईच्या पट्ट्याला सोडित नाहीत लोक, कोकणाच्या पट्ट्याला सोडित नाही. काळजी करायची काही गरजच नाही ना. मराठी सगळीकडे जागे झालेले, स्वाभिमान जागा आहे त्यांचा. आता ते बरोबर पाडीत येत, कोणाला पाडाय त्याला पाडापाडी शब्द पाठ झालाय लोकांचा. टीव्हीवर बोलायचं असलं ते म्हणतात पाडा, अरे कोणाला पाडा. खूप करायला लागलेले पोट्टे सध्या. आणि त्यांचंच खरं आहे की दिवस सहन करायचं. तसं आता लोकांच्या डोक्यात फिट झालंय. आता हे येड निघला, आता हे त्याच दिवस संपला. आणि तुम्हाला सांगतो सगळ्या मराठ्यांना या पवित्र नारायणगडावरून महाराष्ट्रातल्या ते झालं त्या दिवशी, ते सोडून द्या आता विषय. इतर सगळे जण त्यांच्या जातीसाठी मुलासाठी एकत्र येतात सगळे. तुम्ही आता आपला बलाढ्य समुदाय, काही इकडे येत, काही तिकडे येत, काही तिकडे येत.
केलं झालं गेलं त्या दिवशी आता ते जर येत असतील जातीसाठी तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरासाठी पक्षापेक्षा गेला खड्ड्यात ते सुरू जात मोठी करायची बघायचं आपल्याला आता. त्याच्यामुळे ते विषय संपला. म्हणून मराठा समाज त्या दिवशी ताकदीने येणार आहे. गडावर आजच्या मितीला काहीच तयारी नाही. कसली काय करायचंय कसं करायचंय तुम्ही ठरवा, तुम्ही बोला, ठरवा म्हणता 8 तारीख मी 20 दिवसापूर्वी सांगितलं होतं ठरवा म्हणून. 20 दिवसापूर्वी आणखीन निरोप येतो. तुम्ही कामाला लागा म्हणलं हे 1.5 महिना झाला. कामाला लागले तुम्ही पण यायलाच लागला. ह्या कामाला आता इथं मराठा समाज यायचं कुठीन ही लय मोठं आश्चर्य आहे. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. इथं 6 करोड मराठा एक येणार आहे. हे जगातलं लय मोठं आश्चर्य आहे. हे कधीच घडणार नाही. हे घडणार आहे पण लोक काट्या कुट्या झोडपं सुद्धा बघणार नाही. इतक्या ताकदीनं घुसणार आहे. पण माहीत असून हाल होऊ नये. तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या, कारण आम्ही काही त्याला येऊन करू शकणार नाहीये. ते मला हिंगोलीवाल्याने आणखी कुणी मोगा कोणतरी सांगितलं ना की तुमच्या शेजारी कोण होतं 101 करनीट करणारा श्रीगोंदा. हा त्यांनी सांगितलं 22 दिवस गेले नुसत्या जे शेप्या चालत होत्या. आपल्याला 900 करनीट करायचं आणखीन काहीच नाही. मग हट्ट मला वाटतं माझा योग्य नाही. मी हट्टे नाही. सभा झालीच पाहिजे. झाले का तर पडतो का लोक इकडे आणून पोटीने. एवढा मोठा समाज माझा समाज एक झालेला आहे. माझा समाज एक झालेला कोणाच्या बापाला तुटत नाही. देवा आता एक झालेला. सभा झाली पुढं झाली काय माग घेतली काय समाज एक झालेला. पण तयारीत नसल तर एवढं बॅड मेसेज जाईल. मग नंतर भयानक बॅड जाईल. थांबायला काय अडचण होती का? कारण वाघ थांबते सुद्धा. वाघ सारखा पळत बी नसतो. वाघ थांबत बी असतो नंतर लय पळतो. जे स्वतःला वाघ म्हणून चकमे लावले ते नाही. आता काच पडेल सुद्धा माहित व्हा ना चचमेच त्याला. तरी म्हणतो मी लढा त्याच्या विरोधात. तू मग सांगतो तुला. काल म्हणलाय जरूर. काल म्हणलाय जरूर ते होतं मी बी जाईन. कुठं जातो ते दत्तर पण ना. तो एवढी फजित झाली एकदा तू पुढं आला तर आठ काय आली तू. मला वाटतं हे काम सत्कार निघाला होते. उगा ध्यानडे लागायचं काम करू नये. ते चांगलं चाललंय चलू दे. एवढ्या मोठ्या समाजाच्या विरोधात जातो कशाला गेला समाज आरक्षणात. थोडा राहिला आपला समाज आता तेवढं कशाला अंगावर घ्यायची. त्याला सल्ला आहे बाबा. त्याने एवढा मोठा समाज अंगावर नाराजी घेऊ नये. कारण आरक्षणात गेलेला आहे. त्या समाजाने तुला मोठे केले. आता विषय सोडून द्यावा. गप्प पडावा. आता आधीच भुकलंय परत भुकन. ही नाराजी घेऊ नये समाजाची. ही सल्ला आहे चांगला. ते ऐकणार नाही. मला माहिती आहे बधीर डोक्यात त्याला कवटीच नाही डोक्याला. ते सल्ले सुल्ले घेणारच नाही कोणाची. पण सांगणं काम आहे म्हणून सांगितलं त्याला. त्याने आता समाज नाराजी अंगावर घेऊ नये. कारण धनगर समाजाचा बांधवात आता कुजबुजी. मोदी साहेब नाही म्हणजे इथं काय मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही. पण ते एसटीत येता येणार नाही. मै जिवंत आहे तोवर असं म्हणले ते. मै घालिंगाच नाही आमदार कोणालाच. ते असं म्हणल्यामुळं धनगर बांधवात कुजबुजी. आता आपल्या एसटी आरक्षणाचा कार्यक्रम केला यांच्या मागं पळून उपयोग नाही. असे सामान्य बांधवात कुजबुजी. वैशीच कुजबुज मुसलमान में भी उनका फजित्या कार्या उस दिसते. ते म्हणले अंधार आणा का नाही मागून आला म्हणले तू. त्यांचा कार्यक्रम केला आपला झाला. दलित बांधवाचा झाला. लिंगायत बांधवाचा झाला. आता खरी मजा आहे इथून पुढे. आता खरं मैदान गाजायला मजा येणार आहे. आपल्या ह्या निवेदनाबद्दल मला वाटतं बीडकरांनी आणखीन तुम्हाला बस असलं आजच्या रात्रीत बसा. आता तर बोलाच तुम्ही सगळेजण. मी तर खाली बसणार आहे आता. तुम्ही तर सगळेजण बोलाच. तुम्ही या म्हणले आम्ही यायला तयार आहे. पुरा महाराष्ट्र. उद्या सकाळीच माझी गाडी 4:30 पासून सुरू झाली म्हणून समजायचं. 100% सांगतो तुम्हाला. मी मागं टचत नाही कशाला. पण समाजाची गैरसोय त्यांनी जर हडबड झाली ते तरफडले नाही पाहिजे. मात्र ही जबाबदारी लय मोठी. कारण आपल्याला लागून
7-8 जिल्हे जे आहेत, 7-8, 10 आणि 13 आहेत, 13 जिल्हे हे शक्यतो मराठा बहुल जिल्हे, त्यामुळे पुरे बाहेर पडणार आहे 100%. आणि बाकीचे ज्या गाड्या आहेत त्या पुऱ्या गाड्या बाहेर पडणार आहेत. पण हे बाकीचे 100% बाहेर पडणार आहेत. म्हणजे माणूसच घरी नाही, डायरेक्ट घराला कुल. बाकीचे तरी आपण आपल्या जेवढ्या गाड्या मोटरसायकल आहेत त्या बाहेर पडतात. मग ही तयारी कशी होती? तुमच्या त्याने पूर्ण तयारी होईल का? होती का? तुमची तयारी असेल तर आमची याची तयारी, काही हरकत नाही. पण आज रोजी इथं साधी बल्ली सुद्धा ठोकलेली नाही. आवाज चारही बाजूला पाहिजे. तुम्ही एका बाजूला देता तर ते जमणार नाही. चारही बाजूला पाहिजे. एक बी बाजू अशी नाही पाहिजे की तिथं आवाज नाही. मराठ्याला तुम्ही असं समजू नका, लोकांचं काय करायचं आपल्याला, लोक म्हणते लोकांचं काय करायचं आपल्याला. लोक कवा तेच म्हणत होते आपल्याला, लोकात नाही देणं घेणं. आता मराठा काय म्हणतो हे बघायचं. मराठ्याला त्रास नाही झाला पाहिजे, मराठा मोठा झाला पाहिजे, मराठा एक ठेवायचा. मराठ्याला तुम्ही पावसात हाक मारा लगेच येत होते. पावसात मुसळधार मध्ये हाक मारा तुम्ही, मराठीत धावून येते. तुम्ही उन्हातही बोलवा येते. आता उन्हात किती जण होते? ज्यांना ऊन सहन होत नाही, बीपी वाले ते राहिले फक्त इकडे. बिगर बीपी वाले होते का नाही तिकडे सगळे? म्हणजे मराठ्याला काहीच होत नाही कशाने, ते तुटून येतात. तुम्ही मुसळधार पावसात बोलवा येतात. त्यामुळे लोक काय म्हणतात, आपल्या लोकांचे हाल नाही झाले पाहिजे भाऊ जातीचे. लोक म्हणते 8 जूनचं काय, तुला काय करायचं? मराठ्याचा तर म्हणत नाही, दुसरा म्हणतो तो का आपल्या चांगल्यावर आहे. ते उलट आपल्या नावाचे अकाउंट खोललेत. ते आपल्या नावाचे अकाउंट खोललेत, मराठा नावाची, माया सुद्धा नावाची. दुसऱ्या मराठा होते त्याच्यावर आपल्याला बोलत येतच का? मराठा आपल्याला बोलतोय असं दाखायचं. मराठी बोलतच नाहीत. हे जाणते चापून बघितले त्यात जाऊन. आपल्यातले पोट्ट हुशार आहेत. एखाद्याला वाईट कमेंट टाकले त्याच्यात जाऊन बघत ते कोणी, ते तिसरंच निघत आहे. हातभर नाव त्याचं लांबलंच गाड नाव म्हणते. आपल्या लोकच नाही विरोधात, समाजले हुशार झाला आपला. आपल्याला काय होतंय त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्नाचं उत्तर सांगा, चर्चा सांगा. उगच असं नको, 8 तास नको, जातीसाठी नको. जातीला कवा बोलवा ती एकत्र येते. आता काय चर्चा करायची? चर्चा पुरी होस तर जेवायला उशीर झाला तरी कुणी जाऊ नका. पुरी चर्चा उद्या, कारण उद्या म्हणून ना आता बहुत लांबत आलेले. उद्या सांगा, परदेशी सांगा, बैठक आहे, हे बैठक येत नाहीत, निरोप येत नाही. तर 8 जुनी एकदाच केल्यावर खटका सांगितल्यावर चांगला. आपलं तरच असतं, कोणत्या मंत्र्याच्या मागं लागत खटकून मागं लागत. मेन नको ते तसलं धंदा नको. जे होतं त्या खाट दिस सांगायचं, होईल तयारी नाही होईल, जे होईल ते होईल. दन दिस सांगायचं, तवा समाज टिकून. नाही तर उद्या 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 करायचं, तिथं काहीच नाही, धरती काहीच करता येत नाही. मग एकदाच दंगा पाहिजे जे करायचे ते. आपण कसं स्पष्ट सांगितलं, निवडणुकीत आपण नाही होतात का? कोणाला सांगितलं फोन करून याला मतदान कर, महाराष्ट्रात दाखवून द्या. नंतर कसं सांगितलं, जर आरक्षण नाही दिलं विधानसभेत उभा राहणार आहे. पूर्ण बाबा तयारी नाही, पुढं बघितलं असतं. डाग नको लागायला, गडाला नको, बीड जिल्ह्याच्या मराठ्याला नको, महाराष्ट्रातल्या मराठ्याला नको. डाग नको, आतापर्यंत लागू दिलेला नाही. समाज एक आहे ना, असं काहीच नाही. पण इथं आज रोजी तयारी नाही, ते मी स्पष्ट सांगतोय. कारण सगळीकडून फिरून आलो. 31% भाग प्लेन आहे, चांगला आहे. ती बी तयारी करायला लागेल, फळे हाणायला लागेल. पण नसली वेळेवर नाही करत म्हणलं तरी चालतं. पण 70% भाग गडाचा पूर्ण क्लिअर करावा लागणार आहे. आणि तुम्हाला अगोदर सफाई केल्याशिवाय टावर उभा करता येणार नाही. लाइटिंगचे, एलईडीचे आणि साऊंड सिस्टमचे. त्यामुळे तुम्हाला बसायचं, तुम्ही तुमचे बीडवाले संध्याकाळी एकत्र बसा. तुम्ही उद्या कळवा. इतक्या जण सांगता येत नसेल तर आज सगळ्या जिल्ह्यातले एक वाहन गाडी आलेली, एक वाहन महाराष्ट्रात सगळ्यांनी आज बघितलेले. आपण आपल्या जिल्ह्यात संदेश देतील, सांगतील. काय मागं देऊन पावलं पुढं सरकन मागं सरकन काय आहे त्याच्यात? एवढी मोठी जाती एक झाली, एखादी अर्धी नाही झाली म्हणजे काय आपण काय म्हणतात त्याला, एकजूट नाही का? त्या स्वतः काय स्वर्ग गाठीत असते का कुठं काही?
जात असं नाही वाटलं पाहिजे उलट जातीला की आयला जो लय हाल झाले हो. आणखीन तक्तीनं तयारी करी समाज, आणखीन एक एक जोडीन त्याला दुसरा 6 कोटीला आणखीन एक एक जोडीन 12 कोटी आणि दुसऱ्या बारीने दुसऱ्याचा भान एक एक धरून आणि असं काही नाही ना. काही करू शकते, घ्या काही करा, निर्णय तुमच्या हातात. त्याही वेळेस तुमच्या हातात होता, असं नाही की आज आमच्या हातात ये हातून मग तुमच्या दिले. ती बैठक 1.5 महिन्यापूर्वी घेतली, त्यावेळेस तुमच्याच हातात कारभार. सन्मान तुमच्या सगळ्या बीड जिल्ह्यावाल्याचाच, आजही सन्मान तुमचाच. काय निर्णय द्यायचा ते आम्हाला आत्ता द्यायचा असेल तर आत्ता द्या, उद्या द्यायचा असेल 12 वाजता तर द्या. तुम्हाला आणखीन जर तुमच्यात आत्मविश्वास असेल आम्ही करतो, संध्याकाळी बसा उद्या डिक्लेअर करा, राज्यातून प्रेस घेऊन डिक्लेअर करा की आमची पक्के तयार झाले. आम्ही रात्री पुन्हा बीड जिल्ह्यातले लोक बोलवले, तिथं जे नव्हते ते, आणि जिल्ह्याचे तालुक्यातले लोक बोलवले. 10 वाजलेत लोकांना यायला बीड जिल्ह्यातल्या 11 तालुक्यातल्या लोकांना. आम्ही 10 वाजल्यापासून तुम्ही रातभर बैठक घ्या ना. करायचंच मला रात पाठता जागाच लागणार आहे. आता फिरलो दमलो तर म्हणता येणार नाही. दमायसाठीच कार्यक्रम आहे, दमायसाठीच कार्यक्रम आहे. तुम्ही रातभर जागा टाइम द्या, 10 वाजता नारायणगडावर या म्हणून. आजच्या रात्रीची आहे, उद्या नाही. आपण आपले सगळे कामं सोडा आणि सगळे लोक नारायणगडावर या. आपल्याला ठरवायचे कार्यक्रमाची तयारी. तुम्ही जर सगळे मत असले होती तयारी तर आमची तयारी. तुम्ही इकडून आव्हान केलं, फायनल झालं बा कार्यक्रमाचं, आम्ही तयारी होती. इथून मग आमच्याकडून नाही झाली, अनेक कारण होते, काय तुमचे कारण असतील ते असतील, नाही झाली तयारी, पण इथून पुढच्या दिवसात आम्ही पूर्ण तयारी करतो. तुम्ही सांगून द्या, आम्ही पुढचं आव्हान करतो, तयारी आहे म्हणून. पण आज काहीच नाहीये, मग 15 दिवसात. कारण जे आहे ते आहे. शेवटचं सांगतो आता, इथं तयारी नाहीये. तुम्ही कसं केलं तरी तुम्हाला 20 दिवस तरी साफसफाई लागणार. कसे करा तुम्ही, 100-200 JCB लावा, 20 दिवस ती साफसफाईची. 20 दिवस तर साऊंड सिस्टीम 900 करोड बांधायला लागेल ना. कोण बोलत तरी तो कुसबुस जवळ बसले तर माझ्याजवळ बोलत. तिथून 20 दिवस साफसफाईला 10 धरा, जाऊन द्या 10 धरू. आता साफसफाईला 10 दिवस, साऊंड सिस्टीम त्याला टावर ते उभा करायला 20 दिवस लागतात. हे तर मात्र पक्क, याचा 1 दिवस कमी जास्त नाही करता येणार. साफसफाई 10 दिवस कमी केले आपण. तुम्ही 10 दिवसात सगळे साफसफाई करता 900 करोडची फायनल. पण तुम्हाला ते साऊंड सिस्टीम बांधायला, त्याला बल्ल्या ठोकायला, त्याच्यावरती फोकस बांधायला, त्याच्यावर भोंगे बांधायला, आम्हाला 1000 भोंगे बांधायला 5-6 दिवस लागले होते. त्याच्यावरती बांधायला लाइटिंग आणि LED बांधायला 10 साफसफाईचे आणि 20 हे 30 दिवस झाले. कारण साफसफाई आधी करायला लागेल, त्याच्या आधी टावर नाही बांधता येणार तुम्हाला. हेच 30 दिवस झाले. आणि मग आजपासून दिवस किती राहिले? 23 दिवस आजपासून, बरोबर. त्यातले 3 दिवस आणखी सोडावं लागते, तुम्ही ते धरले नसते. 4 तारखेला निकाल, याला 3 तारखेलाच गाड्या लावावं लागतात निकाल बघायला जायला. 3 तारखेला गुतली, 4 तारखेला निकाल पाहायला झाला. 4 तारखेला जे पडले ते बी पेणार आहेत, जे निवडून आले ते पेते पाणी म्हणतोय मी. 5 ला हे संध्याकाळ उठत नाहीत, मग 3, 4, 5 तर याच्यातच गेले 3 दिवस कमी. इथून जाताना मी त्या कर्नाटक याला सोलापूरचा पट्टा सगळा सांगत गेलो, सांगलीचा पट्टा सगळा सांगत गेलो. मुंबईत बैठका घेऊन आलोय. मुंबईवाल्याने 1 लाख गाड्याचं आपल्याला घेऊन येतो म्हणून सगळीकडे मी सांगत आलोय. पण इथं तयारीत नसत तर मग आता ती जबाबदारी आमची का? आम्ही तुम्हाला 8-1.5 महिन्यापूर्वी सांगितलं तयारी का. आता इथे येऊन बघतो तिथं बाबू बी ठोकलेला नाही. मग थोडस आपण ढकलाढकली नको. आमचं मागं पुढं चाललेलं नाही. आम्ही प्रत्येक वेळी सांगितलं तयारी लागण, आपण आपलं वाटून द्या काम, कामाला लाग. आता काय होतंय काय नाही, समाज एक झालेला आहे. कोणी कोणाला दोष नाही द्यायचा, ना बीड जिल्ह्याला कोणी दोष द्यायचा, ना महाराष्ट्रातल्या मराठ्यांना द्यायचा.
अजिबात नाही. त्याच्यासाठी एकत्र नाही आलेलो आपण. फक्त जी इथली तयारीची परिस्थिती तेवढीच आपण बोललो. काय होऊ शकतं त्याला का? तुम्ही जर आणखी न म्हणले, तुमचे जर 11 तालुके एकत्र आले किंवा तुमचा पायथा जरी एकत्र आला 100 गावाचा, गडाच्या पायथा फक्त, तरी होतं. कारण लोड फक्त पायथ्यावर आहे. कारण हे व्यापून जाणार आहे. तुमच्या रानात सुद्धा तुम्हाला लोक आराम केलेले दिसणार आहेत. रात्रंदिवस जिकडं तिकडं तुम्हाला माणसं दिसणार आहेत. पार्किंगचे 1000 हेक्टर तरी पार्किंग पाहिजे म्हणजे पाहिजे. एकर नाही, हेक्टर. काय तयारी होती, कशी होती, तुम्ही ठरवा, सांगा. आता बोलायचं असलं तरी बोला. आता मी थांबतो. पण लोकांना टांगणीला ठेवायचं नको. लोक 8 जूनला काय करावं काय नाही काही सुचना नाही. लोकांना काही सुचना. रोज फोन येते. लोक टांगणीला लागल्यासारखे झाले. एकदा श्वास मोकळा करून टाका. काय जे असेल ते. जर तयारी करा तर इकडे तयारी नाही, नाही करावं तर एका की आपली तयारी व्हावं. मग त्यांनी गावा करायची, त्यांनी कधी करायची. आपल्या तर इंदोरपासून लोक यायला लागलेत, कर्नाटकचे यायला लागलेत, हरियाणापासूनचे यायला लागलेत. मग ते एवढं लांबपर्यंत गेलं हे मेसेज. आणि आपण इथं बघा बारीक विचार करायच्यावरती आमचं काही म्हणणं नाही. पण आजच्या घडीला तयारी नाहीये. तुम्हाला जर होत असेल, आमची कशात पण तयारी. आता मला वाटतं मी थांबतो. जे आहे ते मी सांगितलं. आता तुम्ही सांगा. पण सगळा निर्णय उत्तर कोणी काय हलवू नका. उशीर होत्या समाजाच्या अस्मितेचा विषय आपला काय होतं. ऐका रे, ऐका ऐका. मी बसतो खाली आता. धन्यवाद. दादाला खुर्ची द्या. हा बोला बोला. सध्या पण आता वातावरण जे पावसाचं वातावरण आहे, आमचं घडलेली ऍक्च्युअलची परिस्थिती सांगतो. 100 एकरचं नियोजन दादाची बैठक होती सभागृहात. आणि 3 टावर जे उभा केले होते, लाईटचे टावर, अक्षरशः दादा येण्याच्या अर्धा तास अगोदर टावर पडले 3 टावर. जे साऊंड सिस्टीम लावली, एवढी काळजी घेतली त्या नगरची साऊंड सिस्टीम सगळं होते. पण 3 टावर पडले. योगायोगाने त्या 3 टावरच्या खाली कुणी बसलेलं नव्हतं, पण एका टावरवरती काम चालू होतं. तर ते 50-100 जणांनी ते जाऊन ते पकडलं टावर आणि त्याच्यावरच्या लोकांना खाली उतरवलं. सांगण्याचा विषय हा आहे की 8 जूनचा हा जो विषय, आम्ही 100 एकरचं नियोजन करायला आमचे किती दिवस गेले, त्यांनी किती त्यासाठी एनर्जी, किती स्वयंसेवकांनी, 1000 स्वयंसेवक दादा तेवढे काम केले. म्हणजे दादा जे म्हणतात ते अतिशय, म्हणजे मला वैयक्तिक मान्य आहे की वाटतं तेवढं नाही. नियोजन झालं तर प्रॉपर नियोजन झालं पाहिजे. आपल्या समाजातली या काय बांधवाची हाल नाही झाली पाहिजे. आम्ही नंतर बसून विचार करतो की जर दादा बोलत असताना टावर पडले असते तर काय झालं असतं. आम्हाला दादाने सुट्टीच दिली नसती कोणाला. म्हणजे जे झालं ते म्हणजे आपलं दैव बलवत्तर होतं. त्यांनी बी त्यांचे खूप प्रामाणिकपणे व्यवस्थित, पण वादळ आलं होतं, पाऊस आला आणि वादळ आलं, त्या वाऱ्यात सगळं पडलं. ते त्या मोठमोठ्या भोंग्यामध्ये हवा शिरली, ते त्याला बॅलन्स नाही झाला. सांगण्याचा विषय आहे की आपण जे सगळे निर्णय घ्यायचे दादा म्हणतात तसं, पण हे करत असताना जे वेळेचं नियोजन आणि दिवस त्याचं आपण काटेकोरपणे व्यवस्थापन केलं पाहिजे, तरच घ्या. आमची विनंती अशी. दुसरा एक विषय असा, दादा तुम्ही समाजासाठी सगळी तळमळ करता, हवे तुम्हाला राग हरकत नाही. तुम्ही समाजासाठी तुमचं सगळं झोकून दिलंय. तुम्ही काल टीव्हीवर पाहिलं, आता तुम्ही 4 जूनला उपोषण करता म्हणता. हृदयापासून सांगतो, समाज एकत्र आलाय, समाज ताकदीनं उभा आहे. काय करायचं तुम्हाला ते करा, समाजाच्या जीवावर करा. समाजासाठी आम्ही तुम्हाला काही करून देणार नाही. तुम्ही आम्हाला शिवाय देण्यात हरकत नाही. पण दादा तुम्ही उपोषण करू नका. काल तुम्ही टीव्हीवर ऐकलंय. उपोषण करतात दादा. तुम्ही त्यानंतर दादाला बोलायचं की अजिबात उपोषण करायचं नाही. अजिबात तुम्ही बरोबर तुम्हाला हातून विनंती दादा, सगळ्यांची इच्छा आहे. अशी कोणाची इच्छा आहे की दादा 4 उपोषण करावं. तुम्ही जर दादा म्हणता सर की मी प्रत्येक निर्णय समाजाचा ऐकतो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, काय करायचं ते समाजाच्या ताकदीवर करा. उपोषण करायचे आपल्याला हात पडून करत नाही. सोलापूरनं सुद्धा तुम्ही सोलापूरला आला त्या दिवशी तुम्ही काही 4 जूनचं डिक्लेअर केलं नव्हतं. आज मिटिंगला आवर्जून हे सांगण्यासाठी आलो. मनोज दादा म्हणजे नारायणगडासारखा गड आहे आमचा महाराष्ट्र. तुम्ही मोहला हाक दिली, मौलवादाने हाक दिली. आम्ही 4 दिवसात बघेल तिकडे माणसं दिसतो ती. हे नियोजन केलं तुमच्या शब्दावर येते ती. पण एक आहे,
उपोषण नाही म्हणजे नाही, तुम्ही काय बी करा, आम्ही काय बी करायला तयार. आम्ही सगळं तुमचं ऐकतोय, सगळं ऐकतोय. आम्ही चाचणी सुद्धा पडू देत नाही. तुम्ही गप्प बसा म्हणजे फक्त आमचं तुम्ही एवढं ऐकावं लागतंय. उपोषण नाही म्हणजे नाही. दादा नांदेड जिल्ह्यातून बोलतोय. आज केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत नांदेड जिल्हा सकल मराठा समाजाकडून एकच आव्हान करेल. आपली एक बैठक आज रद्द झाली याचा अर्थ आपण माघार घेतली नाही. वाघ जेव्हा माघार घेते तेव्हा 4 पटीने वाघ उभी शकते. नांदेड जिल्ह्याचा प्रस्ताव तुमच्या समोर ठेवताना एक आव्हान करतो. मराठ्यांचा दसरा मेळावा याच गडावर झाला पाहिजे. जिल्ह्यातून आलो राव. नाही बीड होत आहे आता काय काय इथे दादाच्या पाठीशी टाकलेल्या खांद्याची खंबीरपणे आम्ही उभे टाकले राव. माझ्या तमाम मराठा बांधवांना विनंती करतो की 4 तारखे दादाचे उपोषण म्हणजे आपल्या जीवाला धक्का आहे. आज आपल्या लेकरा बाळासाठी भविष्यासाठी जीवाचं रान करून आपल्या लेकरा बाळाला भविष्य निर्माण करणारा माणूस आपल्यापाशी रात्रंदिवस उपाशी राहत असेल. जर आपण जर या गोष्टीसाठी आपण दादाला नकामत असेल की हे आपलं हे म्हणजे नकाम नाही म्हणजे आपण चूक करणं झालो. हे आपला प्राण, आपला जीव, आपला धर्म, आपला शा हे सर्व काही आपल्यासाठी आहे. या प्राणाची आपल्याला काळजी करायची गरज आहे. मी एवढंच आवाहन करतो दादा, 4 तारखेला उपोषणाचं आवाहन करू नका ही माझी तळतळीची विनंती करतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलो. बाबासाहेब डांगे पाटील. दादा तुम्हाला माझ्या आईची शपथ आणि महाराजांची शपथ, दादा तुम्ही उपोषण करू नका. दादा तुमचा आमचा वाह केला तर आमचा दादा कोणी नाही आज काय वाईट, फक्त तुम्हीच दादा. म्हणून जरांगे दादा फक्त तुम्ही बैठकीचं काय बैठकीचं जिल्ह्यातून आलेलो आहे. धाराशिव जिल्ह्यातून आलोय, भूम तालुक्यातून आलोय. आपला 8 तारखेला जर सभा घ्यायची असेल, 8लाच घ्यायची असेल तर बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा या 2 जिल्ह्यांची एकत्र बैठक व्हावी आणि येरमाळ्यापासून येडशी पर्यंत मधला जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये कसलीही तयारी न करता उद्या सभा घ्यायची तर एवढं सपाट जमीन आहे तिथं आपण ते करू शकतो. जर दुसरा पर्याय ठेवायचा असेल तर हा पर्याय ठेवावा असं मला हॅलो. बैठक कंटिन्यू चालू राहील. आपण सर्वांनी शांततेत या ठिकाणी बसायचं. बीड जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्यातील सर्व समाजाला विनंती, आपण मंदिराच्या पाठीमागे 10 मिनिटं आपल्याला डिस्कस करायचं. सर्वांनी मंदिराच्या पाठीमागे यायचं. हॅलो हॅलो मी घेतो बैठकीचं माझ्या सर्व बीड वाड्याला विनंती करायची बाकीच्या बसा. प्रमुख व्यक्ती तुमच्या बाहेर गेलेल्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला 15-20 मिनिटांमध्ये ते आपल्याला सर्वांना एक विनंती आहे. आपण जेव्हा बाहेरच्या जिल्ह्यातून
काय त्याचीच आहे का? परत ठेवतो का?